कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ, मर्या व भूमिकंप होतील. पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहेत. भयानक आहे. बायबलच्या भविष्यवाण्यांनुसार आपत्ती येतात. भविष्यवाण्यांमध्ये शेवटच्या आपत्तीतून वाचण्याचा कोणताही मार्ग नाही का? परमेश्वराने आपल्याला नेहमी आपत्तींबद्दलच्या भविष्यवाण्यांसोबत तारणाचा मार्ग शिकवला आहे. खरोखर त्यांनी बायबलमध्ये शेवटच्या आपत्तीतून वाचण्याचा मार्ग नोंदवला आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवणारे 2 देश होते. उत्तर इस्रायलचा युद्धाने नाश झाला होता आणि दक्षिणेकडील यहुदा सुरक्षित होता. फक्त दक्षिणेकडील यहुदाच युद्धापासून सुरक्षित का होता? याचे कारण असे की उत्तर इस्रायलने वल्हांडण पाळला नाही, पण दक्षिणेकडील यहुदाने वल्हांडण पाळला. युद्धाची आपत्ती ही वल्हांडणामुळे टळते. वल्हांडणामध्ये कोणते रहस्य लपलेले आहे जे राज्याचा उदय किंवा पतन ठरवते? या आपण वल्हांडणाच्या उत्पत्तीतून ते रहस्य शोधूया. इसवी सन पूर्व 1498च्या सुमारास मिसरवर ज्येष्ठांची पीडा येण्यापूर्वी परमेश्वराने इस्रायल लोकांना वल्हांडण पाळण्याची आज्ञा दिली. कारण त्यांनी वचन दिले होते की वल्हांडणाच्या कोकऱ्याचे रक्त एक चिन्ह होईल आणि आपत्ती त्यांना ओलांडून जाईल. म्हणूनच या सणाचे नाव वल्हांडण आहे, ज्याचा अर्थ आहे की आपत्ती ओलांडून जाते. ते सर्वजणी पवित्र दिनदर्शिकेनुसार पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळी 1 वर्षाच्या कोकऱ्याचे रक्त दाराच्या चौकटीवर लावून आणि भाजलेले मांस खाऊन वल्हांडण पाळला. ते परमेश्वराच्या वचनानुसार मृत्यूच्या पीडेतून वाचले. परंतु ज्यांनी वल्हांडण पाळला नाही त्यांना मृत्यूची पीडा भोगावी लागली. मग कोकऱ्याचा वध करून आणि वल्हांडण पाळून आपण आपत्तींपासून वाचू शकतो का? वल्हांडणाच्या कोकऱ्याचे प्रतिरूप म्हणून आलेले येशू पवित्र दिनदर्शिकेनुसार पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाची म्हणजेच वल्हांडण यज्ञाच्या दिवसाची वाट पाहत होते. मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुमच्याबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती. त्यांनी आपल्याला नवीन कराराच्या वल्हांडणाविषयी शिकवले, ज्यामध्ये आपण येशूचे मांस व रक्त म्हणजेच वल्हांडणाची भाकर व द्राक्षरस खातो. म्हणून या युगात आपण नवीन कराराचा वल्हांडण पाळून आपत्तींपासून वाचू शकतो. आता शेवटच्या मोठ्या आपत्तीबद्दलच्या भविष्यवाण्या आपल्या समोर आहेत. पहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे. तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल. सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. पण आताचे आकाश व पृथ्वी अग्नीसाठी राखलेली आहेत. म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत. शेवटच्या आपत्तीतून वाचण्याचा एकमेव मार्ग नवीन कराराचा वल्हांडण आहे. येशूच्या शिकवणीनुसार पवित्र पंचांगाप्रमाणे पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण पाळणारे चर्च कोणते? सध्या वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड हे जगभरातील एकमेव चर्च आहे, जे येशू ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनाप्रमाणे भाकर आणि द्राक्षरसाने वल्हांडण पाळते.